की महाराजांच्या नंतर सुद्धा 150-200 वर्ष त्यांनी जे काही एक पद्धत म्हणूया आपण गडकिल्ल्यांवर निर्माण केली, तर ती त्यांच्यानंतरही बरेच वर्ष चालत राहिली. की शत्रूला जो त्याचा विचार होता की किनारपट्टीपर्यंत यायचं आणि मग पार आतमध्ये स्वराज्याच्या आतपर्यंत घुसायचं, तर त्याला महाराजांनी बरोबर कंट्रोल केलं आणि किनारपट्टीपर्यंत सीमित ठेवलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन्डेमिकच्या काळामध्ये मी आणि रश्मी आम्ही दोघंही जण पॉझिटिव्ह असताना केलेलं हे पॉझिटिव्ह काम आहे. नमस्कार रसिका मित्र हो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्या रसिका मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आपल्या या संवाद कट्ट्याचे आजचा एपिसोड क्रमांक आहे मित्रांनो 239. विषय आहे दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृतीकडे. आणि गडकिल्ल्यांचे दुर्ग संस्कृतीचे एकूणच अभ्यासक आहे जो त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि जे उच्च विद्याविभूषित आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन ते प्रदर्शनं भरवत असतात आणि संवाद साधत असतात. व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते ठिकठिकाणी जाऊन तसं मार्गदर्शन पण करत असतात. असे दुर्ग अभ्यासक संशोधक की जे स्वतः PhD सुद्धा परस्यू करतायत, असे आपल्या जळगाव नगरीतील आणि खानदेशाला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले सन्मित्र श्रीयुत देवदत्तजी गोखले. नमस्कार. नमस्कार सर. मित्रांनो, देवदत्तजी हे ME डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी ME केलेलं आहे आणि 20 वर्षांचा तब्बल 20 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. आणि गोखलेज ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे ते विद्यमान संचालक पण आहेत. त्यांच्या पत्नी त्यांच्या समवेत असतात, सौभाग्यवती रश्मी गोखले. आणि ह्या दोघांना गेल्या 7 ते 8 वर्षांपासून दुर्ग भ्रमंती ते करतायत. आणि दुर्ग भ्रमंती एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला कार्यसंस्कृती म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि प्रचलित पण झालेला आहे, वर्क कल्चर. तर त्याच्याबद्दल त्यांना मी बोलतं करणार आहे आणि जाणून घेणार आहे त्यांचा प्रवास, की ही आवड त्यांना निर्माण कशी झाली आणि कार्यसंस्कृती म्हणजे काय आणि त्याची सांगड त्यांनी कशी घातली. सगळंच आपण त्यांच्याकडनं या संवाद कट्ट्यावर जाणून घेणार आहोत. पुन्हा आपलं मनस्वी स्वागत मल्हारच्या वतीनं. मला सांगा देवदत्तजी, मगाशी 20 वर्षांचा तुम्हाला तब्बल अनुभव आहे आणि ट्रेनर म्हणून पण तुमची बऱ्यापैकी ओळख आहे सगळ्यांना. हे सगळं असताना एकदम दुर्ग भ्रमंती आणि दुर्ग भ्रमंतीकडून कार्यसंस्कृतीकडे हे जरा दुर्मिळ गोष्ट आहे, पण ती आवश्यक पण आहे समाजासाठी. काय सांगाल, हे सगळं कुठून आलं? नक्कीच, फार छान प्रश्न विचारला सर तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा टीम मल्हार आणि प्राध्यापक राजेंद्र देशमुख सरांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आज आम्हाला या हॉबी डू बी डू या एपिसोडमध्ये बोलावलं. आणि एक तरी छंद असावा असं जे ब्रीद घेऊन हा सगळा उपक्रम चालू आहे. तर मला सांगायला आवडेल की ट्रेनिंग आणि टीचिंग हा जरी आमचा व्यवसाय असला तरी मी असं म्हणेन की तो आमचा छंदही आहे. कारण लहानपणापासूनच घरात शिक्षणाचं वातावरण दोन्हीकडनं म्हणजे आईकडनं पण आणि वडिलांकडनं पण होतंच आहे. त्यामुळे ट्रेनिंग आणि टीचिंगची लहानपणापासूनच आवड होती. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंगचं सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे एक 7 वर्ष सुरुवातीला मी आपल्या जैन इरिगेशनमध्ये काम केलं, ऑटोमेशन आणि सोलर डिपार्टमेंटला. पण हे सगळं करत असताना ट्रेनिंग आणि टीचिंगची आवड काही कमी होत नव्हती, कारण ती हॉबी आहे, आवडच आहे. ती जपायची ठरवलं आणि कंपनीचे आदरणीय मोठे भाऊ ज्यांना आम्ही म्हणतो की स्वर्गीय भंवरलालजी जैन, त्यांच्या परवानगीने मग 2012मध्ये कंपनीची रजा घेतली असं मी म्हणतो. आणि त्याच वेळेला त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने, अशोक भाऊ असतील, मोठे भाऊ आहेत, तर गोखलेज ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या गती या आमच्या संस्थेची मी आणि रश्मीने 2012मध्ये सुरुवात केली. आणि सॉफ्ट स्किल्स असेल, मॅनेजमेंट ट्रेनिंग्ज असतील, कॉर्पोरेट मध्ये सुद्धा त्यांच्या स्टाफसाठी
आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतच होतो. आणि हे सगळं करत असताना साधारण 2016-17मध्ये ट्रेनिंग नीड ॲनालिसिस, कारण आपण जे काही ट्रेनिंग देतोय तर त्याची खरंच कॉर्पोरेट सेक्टरला किंवा एकूणच समाजाला किती गरज आहे किंवा त्यांना काही वेगळं हवं आहे का, तर या दृष्टिकोनातनंही आपल्याला मधनं चाचपणी करायला लागते. जशी सुरुवातीला केली तशी परत एक 5 वर्ष झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण तो उपक्रम पुन्हा घेऊया. आणि मग त्या ट्रेनिंग नीड ॲनालिसिस, तो जो काय सर्वे आम्ही केला, तर त्या सर्वेचं आउटकम असं होतं की कार्यसंस्कृतीच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही काही सेशन्स घेऊ शकलात किंवा काही ट्रेनिंग तुम्ही डिझाईन करू शकलात तर ते बऱ्यापैकी कंपन्यांना हवं होतं. बरं. म्हणजे साधारणतः अगदी सांख्यिकी भाषेत जर सांगायचं झालं आकडेमोड करून, तर साधारणतः एक 93% लोकांचं असं म्हणणं होतं, जो काय आम्ही एक खानदेशातल्या 125 कंपनीजचा आम्ही सर्वे केला. त्या जळगाव MIDCतल्या पण होत्या, धुळ्याच्या पण MIDCतल्या होत्या, काही नंदुरबारच्या होत्या, नाशिकच्या काही संस्था होत्या. तर यांच्यापैकी 93% लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कार्यसंस्कृती, की ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज, एथिक्स, बिहेवियर या गोष्टींवरती जर तुम्ही काही फोकस्ड ट्रेनिंग देऊ शकलात तर ते आम्हाला अधिक हवं आहे. म्हणजे तुमचे बाकीचे तर ट्रेनिंग्ज आपण करतोच आहे, पण याची जास्त गरज आहे आणि त्याच्याचसाठी तो सर्वे असतो. मग हा सर्वेचा रिझल्ट ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला आमच्या टीममध्ये चर्चा चालू झाली की काय करता येईल. आणि त्याच वेळेला साधारण कोइन्सिडन्स कसा असतो बघा, त्याच वेळेला साधारण एक आर्टिकल माझ्या वाचनात आलं की आपण इतिहासाकडनं काही जर शिकलो आणि ते जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आज आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो, चांगल्या प्रकारे सक्सेस आपल्याला मिळू शकतं. तर अशा प्रकारे इतिहास आपण अभ्यासातनं जसा शिकतो तसं आपण पुस्तकातनंही इतिहास जाणून घेत असतो. मग असा विषय लक्षात आला की इतिहास म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव आपल्यासमोर महाराजांचं येतं, छत्रपती शिवाजी महाराज. एक विचार डोक्यात आला की महाराजांच्या नंतरसुद्धा बरेच वर्ष किल्ल्यांवरती, म्हणजे 100-150 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त, किल्ल्यांवर जे काय काम चालायचं ते तसं चालत राहिलं. बरं. एकीकडे सर्वेमधनं लक्षात असं आलं की तुम्ही कार्यसंस्कृती बळकट करण्याच्या दृष्टीने आम्हाला काहीतरी द्या, आणि दुसरीकडे थोडं विचार केल्यानंतर, म्हणजे अगदी डेप्थमध्ये नाही पण एक ज्याला आपण म्हणतो प्रायमरी विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ही गोष्ट खरी आहे की महाराजांच्या नंतर सुद्धा 150-200 वर्ष त्यांनी जे काही एक पद्धत म्हणूया आपण गडकिल्ल्यांवर निर्माण केली तर ती त्यांच्यानंतरही बरेच वर्ष चालत राहिली. मग याचाच अर्थ त्या किल्ल्यांची पण एक काहीतरी कार्यसंस्कृती असेल ना, कदाचित त्यावेळेला तो शब्द म्हणून प्रचलित नसेल फारसं, काम करण्याची पद्धत म्हणूया ज्याला आपण आजच्या काळात कार्यसंस्कृती म्हणतो. मग ती जर महाराजांची पद्धत किंवा ती कार्यसंस्कृती किल्ल्यांची जर आपण समजून घेतली आणि त्याला आज या इंडस्ट्रीतल्या लोकांना काय पाहिजे याचा जर कुठे आपण मेळ जर घालू शकलो तर महाराजांकडनं शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या नुसतं शिकून न थांबता त्या इम्प्लिमेंटही होतील एकीकडे, आणि दुसरीकडे इंडस्ट्रीतल्या लोकांना सुद्धा काहीतरी कार्यसंस्कृती बळकट करण्यासाठी काहीतरी ठोस असं मिळेल. आणि महाराज हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे त्याची ॲक्सेप्टन्स लेवल पण वाढेल. तर हा असं म्हणूयात की हा स्पार्क आमच्या टीममध्ये निर्माण झाला. विशेषतः मी आणि रश्मी हा सगळा विचार करत असताना हा सगळा विषय आला आणि तिथून असं म्हणूयात की दिस वॉज द स्पार्क. आणि मग दुर्ग संस्कृती अशी सुरुवात झाली. वा, छान मांडणी. म्हणजे मुळातच ही संकल्पना फार भारी आहे नाही का. म्हणजे विश्ववंदनीय शिवरायांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं, संबोधलं जातं. आणि अख्ख्या जगभर त्यांच्या ज्या स्किल्स आहेत, आपण जसं उल्लेख केला की जी पद्धत त्यांनी घालून दिलेली, काही कोड ऑफ कंडक्ट पण होते अगदी एक्झॅक्टली त्यांच्या सैनिकांसाठी सुद्धा होते, मावळ्यांसाठी सुद्धा होते, भरपूर होते. आणि एक साठवण करून ठेवणं, त्याचा उपयोग करणं, पाणी पुरवठा, सगळ्या योजना. म्हणजे योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा, हे आपण जे म्हणतो ते तेव्हापासून चालत आले. म्हणून त्यांच्या कार्याला सलाम आहे नाही का. तुम्हाला वाटतं तुमच्या PhDचा विषय पण तोच आहे ना.
हां, माझा PhDचा विषय साधारण अगदी हाच नाही, बर बर. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले गडकिल्ले, कार्यसंस्कृती आणि अच्छा. त्याची आजच्या काळातली उपयोगिता, असा साधारणतः तो माझा मॅनेजमेंट फॅकल्टीतला विषय आहे. कारण महाराजांचे किल्ले महाराष्ट्राच्या बाहेरही होते, पार जिंजीपर्यंत होते, पण मी अभ्यासासाठी म्हणून महाराष्ट्रातले किल्ले घेतलेले आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसोबतच जलदुर्गांना म्हणजे महाराष्ट्रातल्याच भेटी दिलेल्या आहेत. हो. त्याचे प्रदर्शनं सुद्धा तुम्ही हो. जळगाव, नाशिक, सातारकडे तुम्ही गेला, हो, सांगलीकडे हो, जाऊन हो. आलात. तर काय तो अनुभव कसा होता? रिस्पॉन्सेस कसे येतात समोरच्यांकडनं? फारच भन्नाट अनुभव आहे. वा. खरं सांगायचं ना तर हा सगळ्या विषयाला ज्या वेळेला सुरुवात झाली, तर सुरुवात करताना मुळात प्रश्न असा होता की स्वराज्यामध्ये 300 पेक्षा जास्त गडकिल्ले आहेत. मग नेमकं कुठून सुरुवात करावी? मग थोडं आमच्या मेंटॉरशी पण आम्ही चर्चा केली आणि त्यातनं एक 17-18 किल्ले महाराजांच्या आणि स्वराज्याच्या दृष्टिकोनातनं जे महत्त्वाचे होते असे शॉर्टलिस्ट केले असं आपण म्हणूया. आणि या 17 ते 18 किल्ल्यांमध्ये जवळजवळ 8 जलदुर्गच आहेत. वा. कारण हे जलदुर्गांचा अभ्यास करताना आमच्या लक्षात अजून एक गोष्ट आली की ती म्हणजे महाराजांनी या जलदुर्गांची आपल्या पश्चिम किनारपट्टीवर एक अभेद्य साखळी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राला जवळजवळ 700 किलोमीटरचा समुद्री किनारा लाभलेला आहे. पट्टा आहे. हा, बरोबर. सागरी पट्टा आहे आपला पश्चिम किनारपट्टीचा. तर याच्यावरती सुरुवातीच्या काळात म्हणजे महाराजांनी ज्या वेळेला आरमाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली त्यावेळेला मोजकेच किल्ले होते, पण नंतर महाराजांनी एक जी काय अभेद्य साखळी अशी निर्माण केली की शत्रूला जो त्याचा विचार होता की किनारपट्टीपर्यंत यायचं आणि मग पार आतमध्ये स्वराज्याच्या आतपर्यंत घुसायचं, तर त्याला महाराजांनी बरोबर कंट्रोल केलं आणि किनारपट्टीपर्यंत सीमित ठेवलं. आणि ही अभेद्य जलसाखळी जी आहे, जलदुर्गांची साखळी असं त्याला आम्ही म्हणतो, तर ही त्याच्यासाठी म्हणून उपयोगी ठरली. आणि ही जलदुर्गांची साखळी निर्माण करत असताना आमच्या असं लक्षात आलं अभ्यासामधनं की त्याच्यामधनं महाराजांनी अनेक कॉर्पोरेट स्किल्स, ज्याला आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट म्हणतो किंवा स्ट्रॅटेजिक एक्सपेरिमेंटेशन म्हणतो किंवा आजच्या काळात आपण आत्मनिर्भरता म्हणतो, तर आरमार आत्मनिर्भर कसं होईल हे काहीच वर्षात महाराजांनी करून दाखवलं. तर असे जे काही कॉर्पोरेट स्किल्स आहेत, हे कॉर्पोरेट स्किल्स आपल्याला या जलदुर्गांच्या साखळीमधनं पण कळतात. आणि मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना आम्ही काढलेल्या फोटोग्राफ्सचं प्रदर्शन आणि त्या प्रत्येक फोटोला एक्सप्लेन करणं, ज्याला आम्ही क्लिक्सच्या कथा असं नाव दिलेलं आहे, की व्हॉट आर द स्टोरीज बिहाइंड दोज फोटोग्राफ्स, तेही कळलं पाहिजे. नुसतं फोटो दाखवून उपयोग नाही. आणि त्या फ्रेम्सवर आम्ही QR कोड सुद्धा लावलेत. बरं बरं बरं. म्हणजे तो स्कॅन केला तर त्या पर्टिक्युलर फोटोची अधिकची माहिती सुद्धा आपल्याला तिथल्या तिथे मिळू शकते. अशी व्यवस्था आपण थोडा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून केलेली आहे. म्हणजे अपडेटेड सगळं हां, मिळतं. एक्झॅक्टली. वा वा. छान. पण मग आतापर्यंत किती हे सगळे प्रदर्शनं झाले? प्रदर्शनाला खरं आम्ही ना मागच्या दिवाळीतच सुरुवात केली. बर बर बर. आणि एक 10 ते 12 प्रदर्शनं झाली आहेत. आणि त्याचं पण झालं असं की बरेचदा लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही एवढं गडकिल्ल्यांवर जाता, मग आमचा एक ग्रुप आहे, आम्हाला का नाही घेऊन जात? तर तोही एक विचार होता आणि तो आहे. पण आमचा फोकस ट्रेनिंग, टीचिंग आणि या सगळ्या गोष्टींवर असल्यामुळे गडकिल्ल्यांवर घेऊन जायचं, तर मग त्याच्यासाठी परत वेगळी यंत्रणा, लॉजिस्टिक्स अरेंजमेंट. मग आम्ही असा विचार केला की आपण ज्या वेळेला किल्ल्यांवर गेलो तर आपण भरपूर फोटोग्राफ्स ऑलरेडी घेतलेले आहेत ना, म्हणजे किल्ल्यावरती जाणं प्रत्यक्षात हा एक महत्त्वाचाच भाग आहे. पण ते आत्ता जर आपण इमिजिएटली करू शकत नसू काही कारणाने, तर निदान आपण आपल्याकडचे फोटोज जर लोकांना दाखवले तर किल्ल्यावर गेल्याचा आपल्याला काय म्हणूयात आभास निर्मिती करता येईल. प्रत्यक्ष किल्ल्यावर तर घेऊन जायचंच आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे, पण निदान तात्पुरतं तरी आपण हे करू शकतो का? म्हणून मग असा विचार आणि लोकांकडनंही ती मागणी होती. म्हणून मागच्या दिवाळीमध्ये, म्हणजे आता वर्ष 1.25 वर्ष झाला आपण असं म्हणूया, पण या 1.25 वर्षात आमची 10 प्रदर्शनं झाली. वा वा. जळगावच्या बाहेरही झाली आणि जळगावात तर मागच्याही वर्षी झालं, याही वर्षी झालं. क्या बात आहे. बरं 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 बरं. मग ह्या सगळ्या दुर्ग भ्रमंतीतून जे काही आपल्याला अनुभव येतात,
तेही इतरांपर्यंत पोहोचावेत याच्यासाठी तुम्ही काही ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केली, काही पुस्तकांचं लेखन केलेलं आहे छोट्या मोठ्या अशा. तर ती आपल्या रसिक मित्रांना दाखवूया. कारण भ्रमंती करू इच्छिणारे आणि ती हौस आणि तो छंद असणारे सुद्धा बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागांमध्ये अतिशय काटक मुलं असतात, मुली असतात. तर त्यांना तुमच्याकडनं ती प्रेरणा मिळेल नाही का. आणि आपण पुस्तकं नक्कीच त्यांना दाखवूया. नक्कीच. त्याला एकेका पुस्तकाबद्दल आपण सांगा जरा, म्हणजे नक्की. माहिती. आता हे पहिलं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, याचं नाव आहे भावदुर्ग. बरं. आणि याच्यामधनं जसं नाव आहे त्याचप्रमाणे त्या दुर्गाचं, किल्ल्याचा भाव आपल्याला कुठला कळतो. तर याच्या आम्ही ना किल्ल्यांवर चारोळ्या तयार केलेल्या आहेत. क्या बात आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की चारोळ्यांचे विषय म्हणजे प्रेम, विरह वगैरे असे विषय. याच्यामध्ये आपल्याला किल्ल्यांवर चारोळ्या दिसतील. 33-34 किल्ले आहेत आणि तिन्ही प्रकारचे. म्हणजे त्यावेळेला जो काही प्रचलित होते की गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले, त्याच्यानंतर जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले. तर असे तिन्ही प्रकारातले मिळून एक 33-34 किल्ले याच्यामध्ये आहेत की ज्याच्यावरती आम्ही डाव्या हाताला त्या किल्ल्याची अगदी थोडक्यात माहिती आहे आणि उजव्या हाताला त्या किल्ल्याचा भाव, महत्त्वाचा एक भाव सांगणारी चारोळी सुद्धा तयार केली. म्हणजे एक उदाहरण म्हणून सहज सुवर्णदुर्ग हा जो हरणई बंदराच्या जवळ म्हणजे आपल्या दापोलीच्या जवळ असलेला किल्ला आहे समुद्रातला, कोकणातला इथला. तर मराठी आरमाराचा सुवर्ण साक्षीदार, 3 उपदुर्गांवर रक्षणाची मदार, शिलेदार हा खास सागराचा, इथे कारखाना जहाज बांधणीचा. बहुत अच्छा. म्हणजे याला रक्षण करायला 3 उपदुर्ग पण होते. मराठी आरमाराचा सुवर्णकाळ पाहिलेला हा किल्ला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, इथे जहाज बांधणीचा कारखाना सुद्धा होता किंवा त्याची निर्मिती सुद्धा केली गेली. या 3 गोष्टी निदान आपल्याला या 4 ओळीतनं कळतात आणि सोप्या भाषेत केलेलं आहे. मुलांना, लहान मुलांना सुद्धा बऱ्याचदा ते म्हणतात की एखादी कुठली डिबेट कॉम्पिटिशन असते किंवा काही भाषण असतं, तर त्याच्यामध्ये हे काही चारोळी वेगळा प्रकार म्हणून वापरता येतो आणि काही मुलांनी तो वापरला आणि त्यांना म्हणजे शिक्षकांनाही तो आवडला, जे जज होते त्यांनाही तो भावला. असं त्या निमित्ताने हे पुस्तक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन्डेमिकच्या काळामध्ये मी आणि रश्मी आम्ही दोघंही जण पॉझिटिव्ह असताना केलेलं हे पॉझिटिव्ह काम आहे. छान. त्यावेळेला पॉझिटिव्ह असणं हे निगेटिव्ह वाटायचं, पण त्यातनं तयार झालेलं हे पहिलं पॉझिटिव्ह काम, भावदुर्ग किल्ल्यांच्या चारोळ्या. आणि याच्यावरती आम्ही ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम सुद्धा करतो. भावदुर्ग गप्पा किल्ल्यांच्या या पुस्तकावर आधारित ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम आहे. छानच. म्हणजे लहान मुलांना वाढदिवसाच्या निमित्तानं आणि असंही अभ्यासकांना भेट द्यायला हरकत नाही. एक मला म्हणजे रश्मीनेच मला मध्यंतरी सांगितलं की हळदी कुंकवाच्या निमित्ताने सुद्धा बायकांनी तिच्याकडनं हे खास हे करून घेतलेलं आहे की काय द्यायचं वाण म्हणून किंवा त्या निमित्ताने, तर पुस्तक देऊयात. आणि वेगळं पुस्तक आहे. आणि म्हटलं तसं किल्ल्यांवर चारोळ्या कोणी केल्या असतीलही मला माहित नाही, पण माझ्यापर्यंत तरी ते मला इतक्या वर्षांचं सगळं. आणि मलाही आवडतो हा विषय भ्रमंतीचा वगैरे. मी वाचलं पण बऱ्यापैकी, पण मला हे पहिल्यांदाच असं पुढं आलं. दुर्मिळ गोष्ट आहे. आणि याला ती कोविडच्या काळात तुम्ही केलेली आहे दोघांनी मिळून. मंगलाताई खाडीलकरांची प्रस्तावना आहे. क्या बात आहे. त्या पुस्तकाला. त्यानंतर तुम्ही म्हटलात पुस्तकांचा विषय, तर हे पहिलं पुस्तक आम्ही दोघांनी मिळून तयार केलं. हे दुसरं पुस्तक जे आमचं काय म्हणूयात आपण, मूळ जी आपली कॉन्सेप्ट आहे, दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती. ओके. तर या कॉन्सेप्टवर आधारित असलेलं, आम्ही पॉझिटिव्ह असताना झालेलं हे दुसरं पॉझिटिव्ह कार्य आहे. बहुत अच्छा. आणि ही याची दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती पॅन्डेमिकच्या काळातच आली, ती संपली. आणि त्यानंतर ही दुसरी आवृत्ती. आणि याचं इंग्रजी सुद्धा आम्ही केलं. म्हणजे आमचा मुद्दा हाच आहे की महाराजांचा आणि इतिहासाचा विषय हा मराठीतनंच असला पाहिजे. पण बऱ्याच पालकांची म्हणा किंवा आणखी लोकांची सुद्धा मागणी होती की ठीक आहे, हरकत नाही, पण काही लोकांना जर इंग्रजीमधनं समजतंय, मराठीतून अवघड जात आहे, तर महाराज त्यांच्यापर्यंत पोचावेत या चांगल्या हेतूने तुम्ही याचं इंग्लिश करा. तर रश्मीने याचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा केलं. आणि ती ऑलरेडी एडिटिंग सर्व्हिसेसचं काम मागच्या 7-8 वर्षापासून तेही तिचं चाललंय.
त्यामुळे त्याचं इंग्रजीकरण केलं आणि मग आता ही अशी मूळ कॉन्सेप्टवरती जी आमची पहिलं कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यावर आधारित असलेलं हे पुस्तकं आहेत. म्हणजे वाचन संस्कृतीला सुद्धा एका अर्थाने बळ मिळावं हां, त्या चळवळीला. हो, कारण ते हे फार आजकाल महत्त्वाचं आहे. मुलं वाचत नाही किंवा ते आता ई बुक्स आलेल्या आहेत. एक्झॅक्टली. तर असं काहीतरी करायला पाहिजे. तो एक विषय होता. आता ई बुक्स हा विषय डोक्यात आहेच, अच्छा अच्छा. पण ह्या निमित्ताने का होईना तुम्ही म्हणताय तसं वाचन संस्कृतीला बळ मिळावं. येस येस येस. हा या मग पुढलं पुस्तक. हा, आता विषय असा आहे की मी जे म्हटलं की दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती ही मेन थीम जरी असली तरी आमच्या अभ्यासामधनं आम्हाला असं लक्षात आलं की फक्त कार्य संस्कृती नाही तर एक साधारणतः 6 ते 7 वेगवेगळे पैलू, म्हणजे महाराजांच्या किल्ल्यांमधनं आपल्याला अनेक पैलू कळतात, पण आमच्या अभ्यासामध्ये 6 ते 7 पैलू आम्हाला प्रकर्षाने जाणवले. त्यातला पहिला कार्य संस्कृती, दुसरा कौशल्य विकास, ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो तो. बर 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 बर. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे मॅनेजमेंट लेसन्स, अच्छा 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 अच्छा. की व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्याचा उल्लेख तुम्ही अगदी सुरुवातीला केला. होय होय. आणि बऱ्याच आतापर्यंत त्याच्यावर भरपूर काम झालंय, पण महाराजांच्या मोहिमांमधनं आपल्याला मॅनेजमेंट आणि त्यातल्या त्यात प्रत्येक मोहिमेमध्ये कॉमन असलेला एक आस्पेक्ट किंवा धागा म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, सखोल विचार. तर हा तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर या किल्ल्यांचं इंजिनिअरिंग कसं होतं, अच्छा, हा चौथा मुद्दा. त्याच्यानंतर 5वा मुद्दा म्हणजे जलव्यवस्थापन. मग त्याचं तुम्ही जे म्हटलं की त्याची साठवणूक करून ठेवणं, मग फक्त जल व्यवस्थापन असं म्हणून नाही तर एकूणच त्याचं आम्ही त्याला नाव दिलंय जलसंस्कार. अच्छा. ते फक्त व्यवस्थापन नव्हतं, तर पाण्याच्या संदर्भातले संस्कार समर्पक असं नाव दिलंय. हा, तर हे जलसंस्कार आपल्याला कसे कळतात, अच्छा, हा एक 5वा मुद्दा. असे एक 5-6 वेगवेगळे आस्पेक्ट्स. आणि त्या 6वा मुद्दा ऑफकोर्स आर्थिक नियोजन महाराजांचं. महत्वाचा मुद्दा आहे. किल्ल्याचं बजेटिंग, कारण कुठलीही गोष्ट करायची तर पैसा आज लागतो तसा त्याही काळी लागायचा. येस येस. तर त्याचं आर्थिक नियोजन कसं होतं किंवा डेव्हलपमेंट, आर्थिक नियोजन आणि विकास. तर हे आमचं असे 6 वेगवेगळे विषय घेऊन त्या 6 विषयांवरती पुस्तकं असावीत. मग त्यातलं कार्यसंस्कृतीवर ऑलरेडी आपण पुस्तक केलंच, तर त्याच कडीमधलं दुसरं पुस्तक म्हणजे जलदुर्गातनं आपल्याला दिसणारी कॉर्पोरेट स्किल्स. मी जे म्हटलं की कॉर्पोरेट कौशल्य काय, तर त्या विषयाकडे आम्ही आलो आणि मग त्याच्यावरती पण पुस्तक आम्ही केलं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की हे जलदुर्गांचं पुस्तक, याला प्रस्तावना रघुजी राजे आंग्रे, जे कान्होजी आंग्रेंचे 9वे वंशज आहे. वा वा. कान्होजी राजे आंग्रेंचे थेट 9वे वंशज रघुजी राजे आंग्रे, की जे अलिबागला असतात, त्यांची प्रस्तावना आम्हाला या पुस्तकासाठी घेता आली. हे आमचं भाग्य आहे. वा वा वा. तर या सगळ्या पुस्तकांचं जे काय डेटा कलेक्शन लागतं, किंवा मी बोलतो व्याख्यानांमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये आम्ही जे बोलतो, तर आमची 12 लोकांची टीम आहे, त्यातलं प्रत्येकाच्या विषयानुसार लोक बोलतात. अच्छा. तर याचं जे काय बॅकएंडला लागणारं जे डेटा कलेक्शनचं काम आहे ते खूप अत्यंत जबाबदारीचं आहे. तर ते डेटा कलेक्शनचं काम हे रश्मीने केलेलं आहे. वा. आणि या सगळ्या पुस्तकांचं एकत्रित मिळून असं एक आम्ही गिफ्ट हॅम्परही तयार केलेलं आहे. बढिया. हे कोणाला भेट द्यायला वेगळं आपल्याला काहीतरी देता येतं. आणि मग याच्यामध्ये एक मोबाईल स्टँड, कीचेन, अशा सुद्धा गोष्टी आहेत. फ्रीज मॅग्नेट याच्यामध्ये. आणि याला सुद्धा आम्ही आकार देताना किंवा डिझाईन करताना थोडंसं किल्ल्यांचंच महादरवाजाचं डिझाईन आणि ते त्याच दृष्टिकोनातनं उघडेल अशा प्रकारे ते उघडून त्याच्या आतमध्ये सुद्धा पुस्तकं आणि मोबाईल स्टँड वगैरे या सगळ्या अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघतात. यालाही लोकांना ते आवडतंय, भावतंय. आणि तुम्ही म्हटलं तसं कोणाला गिफ्ट देण्याच्या दृष्टिकोनातनं पण हा चांगला एक ऑप्शन आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमचं सगळ्या श्वासामध्येच छत्रपती शिवराय आहेत आणि त्यांचे सगळे गडकिल्ले आहेत. अहोरात्र तुम्ही तो विचार करतात आणि त्यामुळे एक खूप चांगलं सकारात्मक आणि रचनात्मक काम तुमच्या दोघांकडनंही हे उभं राहिलेलं आहे. मग हे सगळं या प्रवासामध्ये आपल्या फॅमिलीचा सपोर्ट, जसं आपल्या रश्मीजींचा सहभाग आहे अतिशय महत्त्वाचा, तसं मग आपल्या
आईवडिलांचाही सगळा सहभाग असतो. कसं प्रोत्साहन त्यांच्याकडनं मिळालं? निश्चितपणे आई वडील म्हणजे वारसा आजी आजोबांकडनं जो आलेला वारसा आहे. माझ्या वडिलांचे वडील हे माहिती उपसंचालक म्हणून ते रिटायर झाले, पण त्यांनाही शिक्षणाची विशेष आवड होती आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी मुलांना इकॉनॉमिक्स शिकवलं. ते MA इकॉनॉमिक्स होते. वडील तर 33 वर्ष MJ कॉलेजलाच होते, तिथून ते रिटायर झाले. माझ्या आईचे आई वडील दोघेही जण शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होते. आईचे वडील तर पुणे विद्यापीठाचे डीन पण होते. तर त्याच्यामुळे आणि माझी आजी म्हणजे दोन्ही आज्या यांनाही शिक्षण क्षेत्राची आवड होती. माझ्या वडिलांच्या आई माझी आजी तिने अनेक पुस्तकं लिहिली शिक्षणाची संदर्भात, लहान मुलांच्या संदर्भात. तर या सगळ्यांचं प्रोत्साहन अगदी सुरुवातीपासून म्हणजे गतीच्या डे 1 पासून आणि जसं इकडचं तसंच रश्मीच्या आई वडिलांचं, आजीचं, या सगळ्यांचं प्रोत्साहन, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे, माझ्या सासू सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही नाशिकला सुद्धा एक ब्रांच सुरू करू शकलो. तर गतीचं हेड ऑफिस जळगाव आहे, पण आमची एक ब्रांच नाशिकला आहे. आणि नाशिकला एवढ्यासाठी की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त किल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहेत. आपल्याला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त असावेत, पण तसं नाही आहे. नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त गडकिल्ले आहेत. तर त्यामुळे नाशिक आणि मग पश्चिम महाराष्ट्रात तर या सगळ्या गोष्टींचं आवड आणि काय म्हणूयात आपण, ते सगळ्यांच्या श्वासात त्या आहेतच. पण मग नाशिकलाही सुरू करण्याचं कारण तेच की तिथे सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस आधीपासून आहे आणि तो या निमित्ताने एक वेगळा विषय घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जाता येतंय. तर सगळीकडे सर्वदूर महाराष्ट्रात सगळीकडेच हा विषय लोकांना आवडतोय. वा वा वा. तर फॅमिलीचा सपोर्ट भक्कम आहे, त्याच्याशिवाय ते एवढं सगळं होऊच शकलं नसतं. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरस्तीवर असतो. या फ्रेम्स घेऊन जाणं म्हणजे फोटोग्राफीच्या फ्रेम्स घेऊन जाणं असेल, व्याख्यानं असतील, कॉर्पोरेट ट्रेनिंग्ज असतील, तर सायमल्टेनियसली ॲक्टिव्हिटीजही आमच्या चालू असतात. तिचं एक वेगळं काही ठिकाणी सुरू असतं, माझं असंही सायमल्टेनियसली सुरू असतं आणि काही ठिकाणी एकत्र पण. छान छान. हे अतिशय आदर्श असं आणि समाजापुढं वस्तुपाठ निर्माण होईल असं काम तुम्ही करता. वेगळं काम आहे पण उपयुक्त आहे. हो. आता पुस्तक निर्मिती हे शब्दामध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं, पण ते पुस्तक रूपानं देणं आणि आपण म्हणतो की झाडं आपल्याला श्वास देतात, पण पुस्तकं आपल्याला आत्मविश्वास देतात. तुम्ही फार मोलाचं काम केलेलं आहे. आणि मला आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये, विश लिस्टमध्ये हे करूया ते करूया, भविष्यात आपल्याला हे संकल्प करायचे आहेत. आता हा विषय तर तुम्हाला अभ्यासाचा, संशोधनाचा, जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. PhD सुद्धा तुम्ही परस्यू करतायत, तो सुद्धा महाराजांचाच विषय आहे. म्हणजे सदोदित विचार तोच तुमच्या पुढं आहे. पण या दिशेने पुढे जात असताना एक पथदर्शी मार्गदर्शन म्हणून तुमच्या मनात संकल्प काय आहेत आणि या तरुण पिढीसमोर या दृष्टिकोनातून तुमच्यासारखं काम त्यांच्या हातून व्हावं, म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील, तरुणी असतील. कारण आपलं म्हणजे भारत देश हा महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करत असताना आणि जागतिक स्तरावर युवकांची संख्या आपल्याकडे जास्त असताना त्यांना तुम्ही या बाबतीत पथदर्शी काय सांगू शकाल, काय टिप्स देऊ शकाल या विषयाच्या अनुषंगाने? या सगळ्या विषयाचा अभ्यास करताना आमच्या लक्षात हेच आलेलं आहे की हा विषय आजच्या काळासाठी इतका रेलेव्हंट आहे की तो लोकांच्या पुढे आम्ही जसं मांडतो तसं तो पटकन अपील होतो. तो अपील झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून. पण इथून पुढे जाऊन हा विषय आणखी मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत एकूणच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातनं काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओची निर्मिती असेल किंवा काही खेळांच्या माध्यमातनं, म्हणजे जसा मावळा गेम आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तो खूपच एक आदर्श गेम आहे. तो गेम स्वरूपात नाही, पण मी म्हणेन की काहीतरी वेगळ्या पद्धतीने काही आपण ज्याला म्हणूयात की लर्निंग मटेरियल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आजच्या काळातलं जी जेनझी आहे, तर जेनझीच्या दृष्टिकोनातलं त्यांना काय आवडतं
तर त्या दृष्टिकोनातनं काही लर्निंग मटेरियल तयार करण्याचा, Tools, काही techniques व्हिडिओज, काही टूल्स आणि टेक्निक्स वापरायचा Right, आमचा right, विचार आहे की या जेनझी पर्यंतही पोहोचेल, समाजापर्यंतही पोहोचेल, सगळ्यांना ते आवडेल. आणि महाराज समजून घेताना आणखी जबाबदारीने आपण ते कसे समजून घेऊ, कारण नुसतंच ते समजून घ्यायचे नाही, कारण नुसतंच ढोलताशे वाजवले आणि शिवजयंतीला कार्यक्रम केला तर असं नाही. महाराज समजून घ्यायचंय, जबाबदारीने समजून घ्यायचंय, त्यांचं कार्य समजून घ्यायचंय. आणि ते काम आजच्या काळामध्ये, मग तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, नोकरदार असेल, उद्योजक असेल, किंवा मी म्हणेन की हाऊसवाईफ्स असतील, समाजातला प्रत्येक घटक, त्या प्रत्येक घटकासाठी महाराजांनी गडकिल्ल्यांवर निर्माण केलेलं कार्य, आदर्श जो वस्तुपाठ होता, तो आपल्याला आपल्या दैनंदिन याच्यात कसा इन्कॉर्पोरेट करता येईल, जेवढा जसा फिट बसेल तसा, याच्यासाठी म्हणून जे जे काय करायला लागेल आजच्या काळातले म्हणजे आधुनिक टूल्स अँड टेक्निक्स वापरून, तर ते आमची करायचं मानस आहे. वा, तुमच्या बकेट लिस्टमध्ये, विश लिस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या, अतिशय सखोल असा विचार तुम्ही केलेला आहे. म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या सहचारणीसुद्धा आहेच, रश्मी मॅडम पण आहेच आज. हो. तर ह्या सगळ्या तुमच्या कार्याला सलाम आहे. आणि तुमच्या मनातले संकल्प जे आहेत सगळे, ते हा विषय घेऊन पुढे जावेत अशी आमच्या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आलात आणि दुर्ग संस्कृतीकडून कार्य संस्कृतीकडे एक वेगळा विषय, पण ह्या सगळ्या तरुणाईला नक्की आवडेल असा हा विषय आपण दिला. छान गप्पा झाल्या. आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही या निमित्ताने संधी दिली त्याबद्दल मी आणि रश्मी आमच्या दोघांच्या वतीने, गती आणि दुर्ग संस्कृतीच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा, आणि विशेष करून तुमचे, तुम्ही या निमित्ताने बोलतं केलं आणि खूप छान आपल्या गप्पा झाल्या. धन्यवाद. नमस्कार, मी देवदत्त गोखले आणि आज मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डुबी डू या पॉडकास्टमध्ये आम्हाला बोलावलं आणि दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती हा विषय मला इथे मांडता आला. त्यानिमित्त टीम मल्हारचे मनपूर्वक आभार. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे की समाजापर्यंत ज्या ज्या काही लोकांचे व्यासंग आहेत तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचावे. हा उपक्रम खरोखर अत्यंत स्तुत्य असा आहे, अभिनंदनीय आहे. त्याबद्दल टीम मल्हारचे मनपूर्वक आभार. Audio